जीवन सुंदर करण्यासाठी, जीवन सुगंधी करण्यासाठी सद्विचार, सुसंस्कार, सद्भाव, सद्गुण या 94व्या वर्षातला स्वातंत्र्य चळवळ, 1941 चळेगाव चळवळ आणि इतर अनेक या काळात नाशिक जिल्ह्यात कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव होते. त्या अनेक वेळेला त्यांनी कानावर देखील भोगला. शेवटपर्यंत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पक्षप्रवेश त्यांनी 5 वर्ष दाखवून दिले. असंख्य कार्यकर्त्यांच्या विनमूल्य केली त्यांनी लावल्या. आजही त्यांनी काँग्रेस नामे म्हणून तंत्रज्ञान क्षेत्रातले 8 वर्षापासून स्वतंत्र लेखक, अनुवादक आणि टेक्निकल रायटर म्हणून आपण व्यवसाय कसा हौशी चित्रकार म्हणून सरशी गेल्या 8 वर्षापासून आपला जवळचा संबंध. आतापर्यंत आपण 50 पुस्तकांचा अनुवाद इंग्रजी, मराठी आणि हिंदी भाषांमध्ये पुस्तक प्रसिद्ध आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते आपल्या भोसले स्कूलचे विद्यार्थी आहेत. त्यांच्याबरोबर आलेले झाहिद भट, काश्मीरमधील बाडगामचं राणाराव, शालेय शिक्षण सरहदमध्ये सध्या पुण्यात NLBच्या 2ऱ्या वर्षाला आहे. सरहदच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये पुढाकार असतो, सहभाग असतो. आता मी आपल्या प्रमुख पाहुण्यांना विनंती करते त्यांनी सत्ताबद्दल नंतरचे काश्मीर याविषयी आपल्याला उद्बोधन करावं. वसंत व्याख्यानमालेचे आयोजक श्रीकांत बेंगे साहेब, बापना मॅडम यांना धन्यवाद देतो की त्यांनी सरहद संस्थेला या ठिकाणी आपल्यासमोर आपले विचार मांडण्याची संधी दिली. मला आज या ठिकाणी नाशिकमध्ये येऊन अत्यंत आनंद वाटतोय. कारण आत्ताच बापना मॅडमनी परिचय करून देताना सांगले की मी इथल्या भोसले स्कूलचा विद्यार्थी आहे. मी लहानपणी इथे होतो, शाळेत होतो. त्यामुळे हे गाव असं मनात राहिलेलं आहे माझ्या. मला खूप आवडतं नाशिक, अजूनही आवडतं. पण आज मी इथे जे आलं आहे तो एका अर्थी बदली तयारी म्हणून आलाय. संजय महार सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सर्वेसर्वा त्यांच्या वतीने मी आज इथे बोलणार आहे. माझ्याबरोबर झाहिद भट हा आमच्याच सरहद शाळेचा विद्यार्थी आहे, काश्मीरी आहे. माझ्यानंतर तोही तुमच्याशी संवाद साधेल. ये जरूरी नहीं कि हर कोई खुदा का नाम लब पर आए. ये जरूरी नहीं कि हर कोई खुदा का नाम लब पर आए. वो कोई भी इबादत के है जब इंसान इंसान के काम आए. माणसाच्या कामाला माणूस आला की सुद्धा ईश्वर भक्तीच आहे असा या शेराचा अर्थ आहे. या शेराचं इथं आयोजन काय तर सर्वप्रथम सरहदबद्दल आपल्यापैकी काही जणांना वर्तमानपत्रामध्ये म्हणा कुठेतरी वाचलं असेल, कुठेतरी ऐकलं असेल. संजय महार नाशिकला यापूर्वी पण आलेले त्यावेळेला पण कोणीतरी त्यांचं भाषण ऐकलंही असेल आपल्यापैकी. पण तरीही बऱ्याच जणांना जर माहिती नसेल तर त्यांच्या माहितीसाठी म्हणून थोडक्यात मी सरहदचा परिचय करून देतो. आणि त्या सरहदच्या कामाशी या शेराचा संबंध होता. सरहद ही संस्था
संजय नहार या अवलिया माणसाने केलेली आहे, सुरू केली आहे. अवलिया याच्यासाठी की वयाच्या विषयीमध्ये सहसा काही मुलं काय करतात, दारा उडवतात, मुलींवर छाप मारण्याचे प्रयत्न करतात, आराम याच्याकडे सगळं लक्ष असतं. पण या माणसांनी, संजय नहारनी वयाच्या विषयीमध्ये आपल्याबरोबर काही मित्रांना तयार केलं आणि पुण्यातून उठून स्वतःच्या पैशाने सरळ पंजाब घातला. पंजाब कशासाठी? ही गोष्ट साधारण 1984ची, जेव्हा पंजाबमध्ये हिंसाचा चरम सीमेवर होता. पंजाब राज्य खूप अशांत झालं होतं आणि संजय नहार यांच्या डोक्यात होतं की अरे देशासाठी काहीतरी केलं पाहिजे. हे शीख बांधव आहेत, हे आपलेच आहेत, देशाचे शीख अत्यंत जवळून जोडले गेलेले आहेत आणि त्या राज्यात काहीतरी समस्या आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे, एवढा हिंसाचार आहे, आपण आणि नुसतं बसून काय करायचं, काहीतरी केलं पाहिजे. भगतसिंग हे त्यावेळेस बऱ्याचशा तरुणांचे हिरो कायमच भगतसिंग राहिलेला आहे, तर तसाच यांचा पण तो हिरो होता. मग आता भगतसिंगाच्या राज्यातच जर प्रॉब्लेम सुरू झाला तर आपण काहीतरी केलंच पाहिजे असं म्हणून ते पंजाबला गेले. तिथला प्रदेश माहिती होता का? तर नाही. तिथला प्रश्न नेमका माहिती होता का? तर नाही. वयाच्या विषयीमध्ये तिथंच परिपक्वता असतात. तिथं कोणी वकील होता का? नाही. पण काय करायचं एवढंच माहिती होतं की शांततेसाठी प्रयत्न करायचा. त्यातही नेमकं स्वरूप काय तेही माहीत नव्हतं. पण तेही त्यांनी तिथे जाऊन सरळ भडकले. पहिल्या भेटीत, दुसऱ्या भेटीत असं अनेक वेळा भेटी झाल्या. त्यावेळेला लोकांना भेटायचं, वेगवेगळ्या लोकांची चर्चा करायचा, प्रश्न तो समजून घ्यायचा, असेच उद्योग. आणि हे सगळं स्वतःच्या पैशाने असं त्यांनी सुरू केलं. त्यानंतर पूर आला. त्या पुरामध्ये समाज शिखांना वाचवण्याचं काम त्यांनी त्या सगळ्या मित्रांनी केलं. त्यांच्यापैकी एक जण त्यावेळेला शहीद पण झाला. एका शीख कुटुंबाला वाचवताना तो मुलगा स्वतः बुडून गेला. असे अनुभव. त्यातूनच पुढे मग गुमांमध्ये संत नामदेवांचं वस्ती होती. अनेक वर्ष ते तिथे राहिले होते उत्तर आयुष्यात. तिथे त्यांनी खूप मोठं कार्य केलं आहे. शीख समाजामध्ये, शीख धर्मामध्ये नामदेवांना खूप मोठं स्थान आहे. हे सगळं तिथे गेल्यावर लक्षात आलं. मग या गावासाठी आपण तर नामदेवांचे जन्मभूमीतले, महाराष्ट्रातले, मग याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे हाही विचार तेव्हा मग त्यांच्या मनात येऊन गेला. तेव्हापासून मग गुमांचा विकास हाही एक प्रश्न डोक्यामध्ये होता. त्याची परिणती म्हणून म्हणा किंवा त्या तपश्चर्येचं फलित म्हणून म्हणा, यावर्षी जे गुमान साहित्य संमेलन आत्ताच उल्लेख केला त्याचा, तर त्याचं आयोजकत्व पण सरहदनीच केलेलं होतं. म्हणजे ती कल्पना मुळात सरहदची संजय नहार यांची होती. पंजाबमध्ये हे झालं. त्यानंतर 90च्या सुमाराला काश्मीरमध्ये हिंसाचार होता. काश्मीरचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आणि तुफान हिंसाचार तिथे सुरू झाला. पुन्हा एकदा परत गेलो तर परत यायची शाश्वती नाही. जिवंत परत येऊ की नाही माहिती नाही, पण जायचं. या विचाराने, या भारतीय वृत्तीने संजय नहार आणि त्यांचे सहकारी काश्मीरमध्ये पण गेले. काश्मीरमध्ये सुद्धा तिथले लष्करी अधिकारी असतील, पोलीस असतील, सामान्य नागरिक असतील, शिकारेवाले, बकरवाल, हे सगळे लोक असतील, यांच्याशी चर्चा करायची. राजकारणी असतील, प्रशासनातले अधिकारी असतील, सगळ्यांशी बोलायचं. तो प्रश्न समजून घ्यायचा की नेमकं आहे का. मला सांगायचं तर त्यावेळेला यासिन मलिक, शबीर शहा अशी ही नावं फुटीरतावादी म्हणून खूप गाजत होती. तर या लोकांनाही संजय नहार जाऊन भेटलेले. त्यांच्याशी बसून त्यांच्याशी पण चर्चा केलेली की तुम्हाला नेमकं म्हणायचं काय, प्रॉब्लेम काय आहे, ही सगळी चर्चा केली. तो प्रश्न समजून गेला. त्यानंतर काम करता आज 25 वर्ष झालीत या गोष्टीला. या दरम्यान असं लक्षात आलं की हिंसाचार कुठेही झाला तरीही त्यातून जे सगळ्यात जास्त नुकसान होतं ते विधवा, मुलं यांचं होतं. बंदुकीची गोळी ही जीव जीवनच थांबते आणि जो माणूस मरतो तो एक वेळ चुकतो असं म्हणता येईल. कारण त्याच्यानंतर त्याच्या कुटुंबियांची जी कळवळ सुरू होते ती खरी विदारक असते. हे संजय नहारांच्या लक्षात आलं. मग त्यामुळे दृष्टीने काम सुरू केलं. या लोकांसाठी काहीतरी करायचं.
मग सुरुवात आधी अशी कल्पना होती काश्मीरमध्ये त्यावेळेला हिंसाचार पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर होत होता. त्यामुळे अनाथ मुलांची समस्या होती, विधवा अर्धविधवा यांची समस्या होती. ती मग काय करायचं, तर एक अनाथाश्रम उघडूया अशी एक थोडीशी कल्पना आली. पण अनाथाश्रम सुरू करायचा मोठा, देशातला सगळ्यात मोठा अनाथाश्रम सुरू करायचा असा. पण कोणीतरी एका तज्ञ माणसाने सल्ला दिला की अहो, अनाथाश्रम तुम्ही सुरू करता याचा अर्थ अनाथांची संख्या वाढावी असं तुम्हाला वाटेल की काय? ते पटलं. अनाथाश्रमाची शाळा ही कल्पना पुढे आली. योगायोग असा की आत्ता जे काश्मीरचे मुख्यमंत्री आहेत मुफ्ती मोहम्मद सईद हेच त्यावेळी मुख्यमंत्री होते. त्यामुळे सर्वांच्या पुण्यामध्ये सर्वांची जी शाळा आहे तिचं भूमिपूजन हे मुफ्ती मोहम्मद सईद यांनीच केले आहे. या सगळ्या प्रवासात हा खूप मोठा प्रवास आहे. मी हा थोडक्यात तुम्हाला सांगतो आहे. याच्यात अनेक अनुभव आहेत, चांगले आहेत तसे वाईट पण आहेत. काश्मीरमध्ये जसं पंजाबमध्ये मी म्हणलं की त्यांनी जे काही 7-8 वर्षे काम केलं, त्यानंतर आज जर तुम्ही दुमानला गेलात तर तिथे आता मी गेलो होतो साहित्य संमेलनात, तिथे म्हणाले की जे तर संजय नहार नाही आहे, ये संजय सिंग आहे, हे तर हमारा ही आदमी आहे. हीच गोष्ट जेव्हा काश्मीरमध्ये जर तुम्ही जाल तर तिथे लोक म्हणता ये तो संजय नाही आहे, हमारा ही आदमी आहे. हे आता है ही नाही. पुढे चालून ईशान्य भारतामध्ये सुद्धा आता आम्ही काम करतो आहोत. ईशान्य भारतामध्ये बोडो प्रश्न आहे, आपल्याला माहिती असेल. तर बोडोंच्या प्रश्नांसाठी अखिल भारतीय ऑल बोडो स्टुडंट युनियन ABSU ही लोक काम करतात आणि त्या संघटनेच्या नेत्यांशी आम्ही संपर्कात आहोत. तसंच तिथल्या राज्यकर्त्यांशी संपर्कात आहोत. त्या समस्येसाठी आपण काय करू शकतो, तिथे शांतता मानता येईल. मूलतः सरहद म्हणजे बॉर्डर, आणि बॉर्डर ही देशाच्या प्रत्येक बॉर्डर भागातल्या कुठल्याही समस्येमध्ये आपण लक्ष घालायचं असं सर्वांचं उद्दिष्ट आहे. दुर्दैवाने आता सध्या बऱ्याचशा बॉर्डर्स आपल्या अशांत आहेत, अस्थिर आहेत, हिंसाचार तिथे माजलेला आहे. त्यामुळे काम करायला खूपच वाव आहे तिथे. तर ईशान्य भारत झाला, अशा प्रकारे पंजाब झाला, काश्मीर झाला, ईशान्य भारत झाला. या ठिकाणी तिथल्या मुलांची जी शिक्षणाची अभाव होते, तर त्याच्यासाठी आपण काहीतरी करावं म्हणून ही जी शाळेची कल्पना पुढे आली. त्याचे भूमिपूजन मुफ्ती मोहम्मद सईद यांनी केलं होतं. तिथे आज काश्मीरमध्ये 150 अनाथ किंवा गरीब मुलं शिक्षण घेत आहेत. त्यांचं पूर्ण राहणं, खाणं, शिक्षण याचा खर्च पूर्णपणे सरकार करतात. याच्यात कुठेही सरकारी मदत घेतली जात नाही किंवा कुठलीही विदेशी मदत घेतली जात नाही. संजय नहार यांचा हा जो प्रवास आहे तो पुन्हा एकदा एक शेर मला आठवतोय की हम अकेले ही चले थे जानिबे मंजिल मगर, हम अकेले ही चले थे जानिबे मंजिल मगर, लोग आते गए कारवा बनता गया. त्यांच्याबरोबर लोक जोडून गेली. 8 वर्षापूर्वी मीही असा जोडला गेलो. त्यावेळेला एका पुस्तकाच्या सर्वांचा इतिहास त्यांना असं लिहावं वाटत होतं. आमच्याशी बोलताना मी म्हणलं की हा कुठेतरी डॉक्युमेंट झाला पाहिजे, हा ऐतिहासिक ठेवा असणार आहे. कोणातरी एका माणसाने आयुष्याचे 30 वर्ष 35 वर्ष घालून देशासाठी काहीतरी केलेलं आहे. ज्या वेळात पैसा, प्रसिद्धी याची हाव असते त्या वेळात देशसेवेसाठी आयुष्य वेचायचं आहे ही छोटी गोष्ट नाही आहे. आणि ती आज 35 वर्ष झाली ते करतायत, ती पण छोटी गोष्ट नाही आहे. त्याच निष्ठेने ते करतायत. तर या डॉक्युमेंटेशनमध्ये कुठेतरी लिखित स्वरूपात यावं या हिशोबाने आमचा संबंध 8-9 वर्षापूर्वी आला. आणि तेव्हापासून मी जे यांच्याशी जोडला गेलो तो कायमचाच म्हणायला पाहिजे. सुरुवातीला मलाही असं वाटायचं की हा माणूस काश्मीर पंजाब त्यावेळेला शांतता नसल्यामुळे काश्मीरच विषय आहे अवगणी करता. या शाळेमध्ये मुसलमान काश्मीरमधले येतात, शिकतात, असं एक ते वातावरण असतं. पेपरमध्ये कधीतरी वाचायला मिळायचं. मग मुसलमानच का, हिंदू मुलं नाहीत का, किंवा मग असं का तसं का, असे जे नॉर्मली प्रश्न पडतात तसे मलाही पडले होते. मला असं वाटतं की हा माणूस फक्त मुसलमानांसाठीच काम करतो. जसजसं मी त्यांना जास्त ओळखत गेलो, जसजसं आम्ही त्यांचं काम बघत गेलो, त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होत गेलो, तसं मला लक्षात आलं की हा माणूस देश जोडण्याचं काम करतो. आज जात, पात, धर्म, भाषा, प्रांत असे अनेक
पैलू आहेत की ज्याच्यामुळे डिव्हिजन वाढत आहे, आपण विभागले जातो. त्यावेळेला आज खरी गरज आहे की आपण ऍक्च्युअली खरं म्हणजे एकत्र यायला पाहिजे. आज देश जोडायचं काम अत्यंत आवश्यक आहे. तोडणारी गोष्ट आहे, जोडणारे कमी आहे. जास्तीत जास्त संख्येने आपण जोडायला हवं आणि हे काम हे संजय नहार करत आहे. त्याबद्दल त्यातली एक अजून छोटीशी गोष्ट सांगतो की काश्मीरची ही जी मुलं शाळेमध्ये राहतात ती हॉस्टेलमध्ये राहतात, पण 10वीला आल्यानंतर ही जी मुलं मोठी असतात तर ती संजय नहार यांच्या घरात पण राहतात. आजही तुम्ही संजय नहार यांच्या घरी गेलात तर ही मुलं त्यांच्या घरातच राहतात. गणपती असेल, नवरात्रोत्सव असेल, असा काही सण असेल, जरी काही पूजा असेल समजा, तर त्याची तयारी सुद्धा ही मुलं तितक्याच उत्साहाने करतात. ईद सुद्धा तितक्याच उत्साहाने साजरी करतात. इतकं सुंदर वातावरण त्या मुलांना इथे मिळालेलं आहे. त्यांच्याबद्दल आपण थोडंसं पुढे नंतर बघूया. आता आपण मुख्य विषयाकडे वळूया. सत्ता बदलानंतरचं काश्मीर. सत्ता बदल हा आत्ताचं जे सरकार आहे हे अनेक अर्थाने ऐतिहासिक सरकार आहे. त्याला अनेक महत्वाचे पैलू जोडले गेलेले आहेत. एक म्हणजे काश्मीरमध्ये पहिल्यांदाच कोणीही उघडपणे हिंदुत्ववादी चेहरा असलेला भाजपसारखा पक्ष सत्तेवर आला आहे. आजतागायत काश्मीरमध्ये सत्ता ही नेहमी नॅशनल कॉन्फरन्स, अब्दुल्ला फॅमिलींची, त्यानंतर मध्यंतरी मुफ्ती मोहम्मद सईद आणि बेसिकली काँग्रेस या 3 पक्षांमध्ये सतत गेल्या 7 वर्षात ही सत्ता फिरत राहिलेली आहे. यावेळेला पहिल्यांदा असं झालं की कोणतरी या त्रिकोणाला एक चौथा कोण मिळाला. ह्याच्यात भाजप पुढे आलेला आहे. मोदी हे धडाडीचे पंतप्रधान आहेत. सगळ्या देशाला त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि ते स्वतःही देशासाठी खूप काही करू इच्छितात. अशा वेळी या राज्यामध्ये जिथे हा प्रश्न गेली 67 वर्ष चिघळत आहे, अशा ठिकाणी अशा माणसाच्या नेतृत्वाखाली सत्ता त्यांच्याकडे यावी हाही एक नियतीचा संकेत असावा. कदाचित काश्मीरचे दिवस पालकाचे असावे. मुळात आधी काश्मीर ही समस्या, हा विषय खरं खूप मोठा आहे. कारण नुसतं काश्मीर सत्ता बदलानंतरचं काश्मीर हे जर बघितलं तर याच्यातून अनेक संदर्भ कळणारच नाही. त्यामुळे थोडीशी आपल्याला त्याची पार्श्वभूमी पण बघायला लागणार आहे. वारंवार मागे जावं लागणार आहे. थोडंसं आजूबाजूचं पण बघायला लागणार आहे. त्यामुळे वर्तमान आणि भविष्य असं तिन्ही याच्यात आपल्याला डोकावं लागणार आहे. तर सुरुवात करूया. थोडंसं मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की काश्मीर प्रश्न हा मुळात काय आहे. आपण पुष्कळ ठिकाणी वाचलेली असेल. माझ्यापेक्षा खूप जास्त माहिती असलेली लोकही समोर असतील. माझ्यासमोर अनेक वयोवृद्ध ज्येष्ठ लोक, माझे स्वतःचे गुरु सुद्धा तिथे आहेत. आमच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये एक शिक्षक माझे आहेत समोर. त्यामुळे त्यांना कदाचित माझ्यापेक्षा जास्त माहिती असेल. पण माझी जी माहिती आहे, मी आत्ता जे बोलतो आहे हे माझ्या अनुभवातून, सरहदच्या अनुभवातून मी बोलतो आहे. हे आम्ही तुमच्याकडे मानतो आहोत. जम्मू काश्मीर हे भारताचंच नाही तर पृथ्वीवरचं नंबर 1 असं ओळखलं जातं. पण दैवगती पहा की हे जे नंदनवन आहे ते जणू शाब्दिक नंदनवन आहे. स्वातंत्र्य त्याचा भारतात समावेश जो झाला तो सुद्धा एका विचित्र परिस्थितीत झाला. फाळणी झाली होती. पाकिस्ताननी घुसखोर काश्मीर मार्गाने भारतात टाकायला सुरुवात केली होती. अशा वेळी स्वतःचं अस्तित्व जपण्यासाठी म्हणून त्यांनी भारताशी प्रवास केला. भारताने तो त्यांना नेहमीच स्वागत केलेलं आहे. भारताने काश्मीरला नेहमीच आपलं मानलेलं आहे. त्याच्यामुळे याच्यात कोणीही कोणावर उपकाराचा प्रश्नच नव्हता. ती एक स्वाभाविक प्रक्रिया म्हणून झाली. पण तेव्हापासून आजतागायत ही जखम असं तिथं स्वरूप झालं आणि ती गळगळतेच आहे. एवढी सुंदर जागा, एवढा सुंदर निसर्ग, लोक सुद्धा साधे आहेत तिथले. आपली प्रतिमा चांगली असो, प्रत्यक्ष परिस्थिती खूप वेगळी असते.
हे मी स्वतः अनुभवलेलं. थोड्या वेळा मी सांगितलं तसं की तिथले शिकारेवाले असतील, तिथले पत्रवाले असतील, तिथले सरकारी अधिकारी असतील, लष्करी अधिकारी असतील, या सगळ्यांशी आम्ही वारंवार चर्चा करतो. ते आमच्याकडे येतात, आम्ही तिथे जात असतो. ते यातून हा जो दृष्टिकोन आहे तो तयार झालेला आहे. काश्मीरमध्ये प्रश्नाला सुरुवात झाली खरं म्हणजे ती त्यांची प्रादेशिक, भाषिक, सांस्कृतिक अस्मितेशी संबंध आहे. आपली ही स्वतंत्र ओळख आहे. काश्मीरला आपल्या संस्कृतीचा प्रचंड अभिमान आहे. तो सगळ्यांनाच असतो. महाराष्ट्रातला मराठी म्हणून मलाही मराठी संस्कृतीचा तेवढाच अभिमान आहे. तसाच तो काश्मीरींनाही आहे. आणि त्यांना एक असुरक्षिततेची भावना खूप मोठी आहे. ही सुरुवातीपासून आहे. जसं मी म्हटलं तसं की 47मध्ये घुसखोर आले पाकिस्तान आणि तेव्हापासून त्यांच्यावर जे अत्याचार केलं त्यांनी लोकांना साहजिकच पहिले अत्याचार त्या लोकांनी भोगलेले आहे. त्याच्यात हिंदू काय मुसलमान काय असा भेदभाव कधीच नव्हता. बंदुकीची गोळी किंवा दहशतवादी यांना धर्मांतर तसं काही नसतं. एका लेवलनंतर समोरचा हा माणूस असतो बस. तर त्यामुळे हे तेव्हापासून जे भोगायला लागतं तेवढी एक असुरक्षितता त्यांच्या मनात आहे. त्यावेळी मी नक्की भारतीय आहे का, राहायला पाहिजे का, इथे माझी ओळख टिकेल का, इथे माझं वैशिष्ट्य मला जगता येईल का, ही एक असुरक्षितता. या असुरक्षिततेला अनेक पैलू आहेत. मुळात ही जी प्रादेशिक किंवा भाषिक अस्मिता ती तर आहेच, पण त्यांनी भारतामध्ये काश्मीर विलीन झालं त्यावेळेला काही अटी शर्ती काही हमी अशी घेण्यात आली होती. ती त्या करारात नमूद केलेली होती. तर त्याच्याशी पण या असुरक्षिततेचा संबंध आहे. पाकिस्तान हाही एक घटक आहे. आंतरराष्ट्रीय राजकारण हाही एक घटक आहे. असे या काश्मीर प्रश्नाला पैलू अनेक आहेत. प्रादेशिक अस्मितेचं आपण बघितलं की इथे लोक साधारण तसेच साधे आहेत. जे इथलं जर भौगोलिक परिस्थिती बघितली काश्मीरची आपण तर पर्वतीय प्रदेश आहे, सौंदर्य आहे, पण त्याबरोबरच पर्वतीय प्रदेश असल्यामुळे इथे शेती असो, उद्योगधंदे असो याचा विस्तार व्हायला काही एक मर्यादा आहे. उद्योगधंदे त्यांना एक मर्यादा आहे. त्यामुळे आजही 60-64 वर्षानंतर आजही पर्यटन किंवा येणारे पर्यटन हाच इथल्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे. आजही ते त्याच्यावर डिपेंडंट आहे. तर त्यामुळे आर्थिक स्तर हा थोडासा कमी आहे. अशा वेळी जर बाहेरून म्हणजे भारतातूनच इतर राज्यातून जर धनिक लोक आले आणि त्यांनी ते जागा घेतल्या, जमिनी घेतल्या, व्यवसाय राहायला सुरुवात केली, व्यवसाय सुरू केले, तर इथला जो स्थानिक माणूस आहे तो कुठे जाईल, त्याची काय करायचं, ही भीती त्याच्यामध्ये होती. जी भीती सार्वत्रिक आहे. खरं म्हणजे मराठी आपण महाराष्ट्रात जगतो, स्थानिकांचा भूमिपुत्र हा प्रश्न आहे तो सगळ्या संबंध भारतात आहे. आसामी, तमिळ सगळ्यांना तसं, बंगाली सगळ्यांना कसं वाटू शकतं की अरे बाहेरून लोक आले तर माझं कसं होतं. महाराष्ट्रात आपण बघतो की मोठे चर्चा आपण ऐकतो या करतो सुद्धा की मराठी माणूस गिरगावातून मुंबईतला, गिरगावातून काय डोंबिवली बदलापूरपर्यंत मागे ढकलला गेला आहे. गावोगावी हा प्रश्न उद्भवत आहे. हा प्रश्न गंभीरच आहे. हा प्रश्न काश्मीरमध्येही आहे. पण मग त्याचं वेगळेपण काय? वेगळेपण हे आहे की काश्मीर हे आपल्या सीमावर्ती राज्य आहे. ही सीमा सुद्धा अशा शेजाऱ्याची आहे ज्याच्याशी आपलं कधी सत्य निर्माण होऊ शकू नये. गेल्या 64 वर्षात काश्मीर मी 4 युद्ध बघितली या 2 शेजाऱ्यांमध्ये. ही जी परिस्थिती आहे हे त्याचं वेगळेपण आहे. इथे आधीच असुरक्षित आहे, जीवाची हानी नाही आहे, अन्न वस्त्र निवारा हे मिळेल की नाही याची शाश्वती नाही आहे. त्या प्रकारची युद्ध चालू असतात. ही जी असुरक्षितता आहे ती त्यातून आलेली आहे. ऐतिहासिक दृष्ट्या सुद्धा काश्मीरचा संघर्षाचा खूप मोठा इतिहास आहे. काश्मीरींनी कधीही आक्रमण केलेलं नव्हतं. या इतिहासात काश्मीरींनी कुठेतरी जाऊन आक्रमण केलंय असा कुठेही इतिहास नाही.
त्या ऐतिहासिकमध्ये सुरुवातीला मुळात आपण हिंदू धर्मामध्ये जो शैव पंथ आहे, शैव आणि वैष्णव यांच्यापैकी शैव पंथ आहे, त्या शैव पंथाची सुरुवाती काश्मीरमध्ये झालेली आहे. काश्मीरमध्ये आधी शैव पंथ हा मोठा असतो. तिथे दिवाळीपेक्षा शिवरात्र, महाशिवरात्र हा सण मोठा आहे. 6-6 दिवस सेलिब्रेशन चालतं. तर शैव पंथ हा तिथून उगम पावलेला. त्यानंतर बौद्ध धर्माचा तिथे खूप मोठा प्रसार झाला. आजही लेह लडाखमध्ये बौद्ध संस्कृतीच आहे. त्यानंतर इस्लाम आला. या प्रत्येक स्थित्यंतराच्या वेळेला त्याच्या वेळेला जे जे काही समस्या, सामाजिक समस्या निर्माण झाल्या, हिंसाचार झाला काही वेळेला, या सगळ्यामुळे सुद्धा एक सतत गोंधळ, अस्थिरता असं एक वातावरण तिथे राहिलेलं. ती अस्थिरता आता जवळजवळ अशी ती जीन्समध्ये म्हणतात तशी गेलेली आहे. तर असुरक्षिततेचा आपण 2-3 बाब आली. प्रादेशिक अस्मिता पाहिला, दुसरं म्हणजे राजकीय भौगोलिक परिस्थितीमुळे जे काही मर्यादा येतात त्याच्यामुळे असुरक्षितता आहे. शेवटी आहे थोडीशी ऐतिहासिक आहे. खरं म्हणजे या असा जो संघर्षमय इतिहास आहे, त्या इतिहासानंतर खरं तर इथे काही विशेष असं व्हायला नको आहे. पण तुम्हाला कदाचित थोड्या काही गोष्टी मी वाचून दाखवतो. जगाला आम्ही शून्य दिलं असं आपण भारतीय सगळीकडे छातीतपणे सांगतो. हे शून्य ज्यांनी दिलं आहे तो आर्यभट्ट हा काश्मीरी. आद्य भारतीय इतिहासकार म्हणून ज्याला मान्यता मिळाली आहे तो आहे कल्याण पंडित, तोही काश्मीरी पंडित. काही अभ्यासकांच्या मते भारतीय नाट्यशास्त्राचे जनक भरत मुनी हे सुद्धा काश्मीरी होते. काही लोक त्यांना दक्षिणी म्हणतात, तो प्रवादाई आहे, पण काही लोकांच्या मते ते काश्मीरीमध्ये. पतंजली ऋषी हे सुद्धा मूळचे काश्मीरीच. चरक ऋषींचे चरक संहिता आयुर्वेदाचे एक फार मोठा ग्रंथ आहे आणि आपण आपल्याला देश म्हणून त्याचा नक्कीच खूप मोठा अनुभव आहे, अभिमान आहे. तर ही जी चरक संहिता आहे हिचं संपादन केलं, त्यात काही मोलाची भर घातली, असं जो करणारा दृढबाल ही व्यक्ती जी होती ती पण काश्मीरचीच. योग वासिष्ठ हा ग्रंथ सुद्धा आपल्याला खूप अभिमानाचा आहे, खूप प्रिय आहे. तो धर्म सुद्धा तो ग्रंथ सुद्धा काश्मीरमधल्या प्रद्युम्न पर्वतावर त्याची मूळ प्रत लिहिली गेलेली आहे. याच्याशिवायही अनेक संदर्भ आहेत. आधुनिक काळात सुद्धा जवाहरलाल नेहरू काश्मीरी होते, TN कौल, PN हत्सर, अनेक नावं आपण ऐकलेली असतील. अगदी आत्ताचे शिवकुमार शर्मा संतूर वादक, हे सगळे लोक काश्मीरचे आहेत. काश्मीरमध्ये काश्मीरी लोक खूप हुशार आहेत, बुद्धिमान आहेत. या सगळ्या असुरक्षित वातावरणात, या सगळ्या जीवाची शाश्वती नसताना सतत संघर्षाचे वातावरण, त्यासुद्धा त्यांचं सृजन थांबलेलं नाही. यातला आता जो मी कल्याण पंडित यांचा उल्लेख केला, आद्य भारतीय इतिहासकार म्हणून, त्यांनी एक राजतरंगिणी म्हणून एक ग्रंथ लिहिलाय. त्या राजतरंगिणी हा जो ग्रंथ आहे तो राजकारणाचा एक उत्तम ग्रंथ मानला जातो. त्या ग्रंथात त्यांनी काश्मीरींबद्दलही एक निरीक्षण नोंदवून ठेवलंय की काश्मीरमध्ये बळाचा वापर कधीही चालणार नाही. काश्मीर हे फक्त, काश्मीरी लोक हे फक्त प्रेमानेच जिंकले जाऊ शकतात, बळाने कधीही नाही. आजपर्यंत ते कधीही बळाने जिंकले गेलेले नाहीयेत, इथून पुढे जाण्याची शक्यता नाहीये, असं त्यांनी तेव्हाच म्हणून ठेवलेलं आहे. हा एक मोठा मुद्दा आहे. आज आपल्याला जे वाटतं की काश्मीर इतके वर्ष झाले अजून कसं चाललंय, त्याच्यामध्ये हाही एक भाग आहे की इथे बळ चालत नाही कुठल्याही बाजूनी. पाकिस्तानने सुद्धा उद्या जर हे केलं तर त्यांना ते त्याच्यात यश येणार नाही, येतच नाहीये, आजही येत नाहीये. आपला हा जो इथलं, त्यामुळे ह्या जे असुरक्षितता आहे म्हणा, तर याच्यामुळे यांच्या संगीतात सुद्धा एक प्रकारचं कारुण्य. तुम्ही जर बघितलं तर संतूरचे सूर अत्यंत सॉफ्ट असतात. इथले तुम्ही जर गीतं ऐकली, इथलं अजून बाकीच्या संगीतिका ऐकल्या, त्याच्यात एक थोडंसं कुठेतरी एक करुण रस आढळतो. ही त्यांच्या संस्कृतीची ओळख आहे आणि त्या संस्कृतीचा त्यांना प्रचंड अभिमान आहे. मी आता जसं म्हटलं तसं पुण्यामध्ये आम्ही सरकारतर्फे काश्मीर फेस्टिवल म्हणून घेतलं जातं, बऱ्यापैकी नियमितपणे घेतलं जातं. गेल्या वर्षी तर त्यातलं एक झालं होतं. दरवर्षी त्याला काही लोक विरोध करणारेही असतातच की हे इथे नको,
या फेस्टिवलचा उद्देश असा असतो की काश्मीरमधले जे कलाकार आहेत, त्यात संगीत आलं, चित्रकार आले, साहित्यकार आलेत, यांना कवी आहेत, गायक आहेत, या सगळ्यांना आम्ही पुण्यामध्ये बोलवतो आणि 1-2 दिवस 3 दिवस अशी त्यांची पूर्ण काश्मीरी कला, मूळ काश्मीरी कला, त्यांनी गायलेले हिंदी गीतं नव्हे, त्यांनी मूळ काश्मीरी जे त्यांचं संगीत आहे ते आम्हाला ऐकवायचं, लोकांना ऐकवायचं. शनिवार वाड्यावर हा कार्यक्रम सहसा होतो. तर गेल्या वर्षी असंच काही विरोध करायला आले की अरे हे असं नाही चालणार इथे वगैरे वगैरे. तर त्यावेळेला काश्मीरी भाषेतली एक संगीतिका चालू होती. ती संगीतिका थोडीशी आर्त होती, विरहाच्या त्याच्यात संदर्भ होता, दुःखाची किनार होती. तर ती ऐकून तिचे सूर कानात पडल्यावर जे विरोध करायला आले होते, तो कार्यक्रम पूर्ण संपला. तेव्हा विरोध करायला आलेले म्हणजे काही त्याच्यामध्ये पंडित होते, काही मुसलमान होते, असे दोन्ही होते. आज पंडित आणि मुसलमान संघर्ष चालू आहे असं आपल्याला जे दिसतं. हे दोन्हीही गट ती संगीतिका ऐकून अक्षरशः अश्रू पुसत तिथून बाहेर पडत होते. हे आम्ही स्वतः पाहिले. इतकं त्यांना ते आपलं जवळच आहे. त्या संगीताच्या पुढे त्यांना बाकीचं कुठलाही भेदभाव, कुठलाही फरक, कुठलीही भांडणं ती लक्षात राहतच नाही. एवढं त्यांचं त्यांच्या संस्कृतीवर प्रेम आहे. हे काश्मीरींची एक बाजू, हा एक पैलू म्हणून मी तुम्हाला सांगितला. एक काश्मीर प्रश्न बद्दल आपण बोलतो आहोत. तर काश्मीर प्रश्नामध्ये एक मुद्दा नेहमी आपण वर्तमानपत्रातही वाचत असाल की कलम 370 आणि हे काढून टाकलं पाहिजे, हे काढून टाकू, त्याच्याशिवाय काही खरं नाही, त्याच्याशिवाय पुष्कळ ऐकतो आपण. हे कलम 370 काय आहे? ऍक्च्युली त्याच्यात खूप काही गोष्टी आहेत, पण मूलतः या कलमात मी मगाशी सांगितलं तसं की विलिनीकरणाच्या वेळेला काही हमी तिथल्या राज्यकर्त्यांनी, महाराजा हरिसिंग होते तेव्हा, हे राज्य मुस्लिम बहुल असलं तरी त्याचा राजा तेव्हा मात्र हिंदू होता. तर त्यांनी इथल्या स्थानिक जनतेच्या सुरक्षिततेसाठी काही अटी घातल्या होत्या. त्यातली एक आपण मगाशी त्याचा थोडासा उल्लेख पण झालेला आहे की जमिनी घेणे. आज कोणालाही ज्यांना फारसं माहिती नसतं तेव्हा अरे तिथे मी जाऊन जमीन घेऊ शकत नाही म्हणजे काय? खरं सांगू का की याच्यापेक्षा फार वाईट, म्हणजे या अर्थाने वाईट अशी कलम किंवा अशा कायदे हे ईशान्य भारतात आहे. त्याबद्दल कोणाला माहिती नाही, कोणी बोलतही नाही त्याच्याबद्दल. यात नवीन काहीच नाही. ईशान्य भारतात सुद्धा हाच प्रश्न आहे. संस्कृतीचा संघर्ष आहे, संस्कृती टिकवण्याचा प्रश्न आहे, उद्भवतोय. तुम्हाला माहिती असेलही कदाचित, महाराष्ट्रामध्ये हिवरे बाजार म्हणून एक आदर्श गाव आहे, पोपटराव पवार. नुकताच त्या गावात पण एक ठराव झालेला आहे की गावाबाहेरच्या लोकांना जमिनी विकायच्या नाही. हे आपल्यापैकी कित्येक जणांना माहिती आहे. ह्याच्यात आणि त्याच्यात काहीच फरक नाही. ही आता जागोजाग मी मगाशी म्हणत होते की हा प्रश्न गंभीर आहे की स्थानिकांचे हक्क हे डावलले जाता कामा नयेत, याकडे लक्ष द्यावंच लागणार आहे. आपल्याला ह्या प्रश्नाला तोंड द्यावंच लागणार आहे. हे सगळीकडे द्यावं लागणार आहे. आज काश्मीरमध्ये असेल, ईशान्य भारतात असेल, उद्या हे सगळीकडे सुरू होणार आहे. हा प्रश्न महत्वाचा आहे, गंभीर आहे. पण एक लक्षात ठेवलं पाहिजे की हा प्रश्न नुसता एखादा कायदा करून किंवा कुठल्याही बळाचा वापर करून होणार नाही. हा प्रश्न सोडवायचा असेल तर स्थानिकांना विश्वासात घ्यावंच लागेल. तसंच काश्मीरमध्ये 370 कलम जागा घेऊ शकत नाही वगैरे हे काही खरं म्हणजे महत्वाचा मुद्दा नाहीये. त्या लोकांच्या ज्या काही आशा आहेत, अपेक्षा आहेत, देशाकडून आकांक्षा आहेत, त्याच्याबद्दल आपण पुढे बोलणारच आहोत. तर या जर पूर्ण झाल्या तर ह्या गोष्टी महत्वाच्या ठरतच नाहीत. आज आपण महाराष्ट्रातही म्हणतो, पण तरीही महाराष्ट्रामध्ये इतर प्रांतातून लोक सुखेने येतात, राहतात, उद्योगधंदे उभारतात, जमिनी घेतात, जुमले घेतात. आपण काही असं जाऊन भांडत नाहीये तिथे. याचं कारण आहे की त्याच्याबद्दल त्याच्या अनुषंगाने काही फायदे पण आहेत. तर तोटे फायदे यांचा हिशोब हा होतच राहतो. पण आपल्याकडे ती समस्या नाही, तिथे ती समस्या आहे. कारण त्याची ती पार्श्वभूमी खूप वेगळी आहे. त्यात अनेक घटक आहेत. मी मगाशी म्हणलं तसं की त्यात पाकिस्तान आहे, त्याच्यात आंतरराष्ट्रीय राजकारण आहे,
या गोष्टी आहेत, त्याच्याकडे आपण आता पुढे येणारच आहोत. पाकिस्तान 1947 साली फाळणी झाली, देशाची फाळणी झाली. त्यावेळेला पंजाब पासून बंगालपर्यंत अख्खा संपूर्ण उत्तर भारत दंगलीच्या वणव्याने नुसता पळून निघाला होता. लाखोंमध्ये नरसंहार झाला, दोन्ही बाजूनी झाला. पण तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे की त्यावेळेला काश्मीरमध्ये अजिबात जातीय दंगली झाल्या नाही. महात्मा गांधींनी त्यावेळेला म्हणलं होतं की माझ्यासाठी काश्मीर हा एक आशेचा किरण आहे. तिथे अजिबात जातीय दंगे झालेले नाही. आज परिस्थिती अशी आहे, आज तिथे जवळपास आज पहिल्यांदाच म्हणजे इतिहासात काश्मीरच्या पहिल्यांदाच. त्याच्या आधी मी थोडंसं या ध्रुवीकरणाबद्दल बोलण्याच्या पूर्वी एक थोडासा संदर्भ सांगतो की आज जरी हिंदू पंडित आणि काश्मीरी मुसलमान असा संघर्ष आपल्याला वाटतोय, दिसतोय, हिंदू पंडित विस्थापित झाले हाही एक महत्वाचा प्रश्न तिथे निर्माण झालाय, त्यांचं पुनर्वसन अजूनही व्हायला तयार नाहीये हाही एक गंभीर प्रश्न आहे. पण हे जरी असलं तरी मुळात काश्मीरी पंडित आणि हिंदू आणि तिथले काश्मीरी मुसलमान हे तुम्ही जर तिथल्या जुन्या जाणत्या किंवा बुजुर्गांना जर भेटला काही प्रसंग आला तर ते सांगतील की ये तो दो भाइयों के बीच की लड़ाई है, हम भाई है. मुळात 4 पिढ्या असतील, 7 पिढ्या असतील, 10 पिढ्या असतील, पण अनेक हिंदू पंडित त्यांनी धर्म बदलून मुसलमान झालेले आहेत. ते काश्मीरी मुसलमान आहेत. हे मूळचे भाऊच आहे, आजही भाऊच आहे. काही समस्या आहेत त्या कालांतराने सोडवल्या जातीलही, त्यातलं जर राजकारण थांबलं तर. मुद्दा इथे राजकारणाचा आहे. एनिवे, तर तो मुद्दा थोडा बाजूला ठेवून आज ध्रुवीकरण झालंय की जम्मू म्हणजे हिंदू, काश्मीर खोरं म्हणजे मुसलमान आणि लेह लडाख म्हणजे बौद्ध, असे सरळ सरळ 3 भाग झाल्याचं दिसतंय चित्र. हे काश्मीरमध्ये कधीच नव्हतं. तुम्ही जर सरहदमध्ये कधी आलात तर सरहदमध्ये या 3ही भागातले विद्यार्थी आहेत. जम्मूचे आहेत, काश्मीर खोऱ्यातले आहेत, लेह लडाख मधले आहेत. आणि हे मुलं हॉस्पिटल आमच्या हॉस्टेलमध्ये जे राहतात तेव्हा ते एकमेकांशी एकाच भाषेत बोलतात. त्यांचं अत्यंत गुळपीट आहे. कुठेही हा फरक जाणवत नाही, त्यांच्या बोलण्यात नाही, त्यांच्या वागण्यात नाही, कशातच नाही. हेच वातावरण तिथे परंपरागत आहे. आज त्याचं राजकीय दृष्ट्या थोडंसं ध्रुवीकरण झालेलं आहे. त्यामुळे भाजपला जास्त सीट मिळाल्या आहेत त्या जम्मूमध्ये मिळाल्या आणि पीडीपीला जास्त सीट मिळाल्या आहेत त्या काश्मीर खोऱ्यात मिळाल्या. पण देवाची गती अशी, मी मगाशी म्हटलं तसं की नियतीचा नक्कीच काहीतरी संकेत आहे की आज या राज्यात हिंदू आणि मुसलमान दोघांचेही पक्ष, प्रातिनिधिक पक्ष सत्तेवर आहेत. त्यामुळे या राज्याचं नक्कीच काहीतरी चांगलं होणार अशी एक खूप मोठी आशा आहे. आपण ध्रुवीकरणाबद्दल बोलत होतो की आज हे ध्रुवीकरण झालेलं आहे. आज तुम्ही जर काश्मीरी मुसलमान, आज जर तुम्ही काश्मीरी असाल, त्यातही काश्मीरी मुसलमान असाल, तर मी भारताच्या इतर राज्यामधून आलेला मनुष्य तुमच्याकडे बोट दाखवतो, तुम्ही पाकिस्तान धार्जिणे आहात. मी ठरवून टाकतो. ह्याला वर्तमानपत्रातले काही घटना असतात, टीव्हीवर काहीतरी बघितलं जातं, त्यावरूनही असं मत बनतं की अरे काश्मीरी आहे, मुसलमान आहे ना, हा नक्कीच पाकिस्तानवादी आहे. ही वस्तुस्थिती नाहीये. आपण जर थोडंसं मागे जाऊन पाहिलं, थोडंसं म्हणजे आपल्या स्वातंत्र्याच्या वेळेला 1947 पासूनच, तर या राज्यामध्ये भारतवादी म्हणजे ज्यांना भारत आपला वाटतो, भारतामध्येच राहायचं आहे, त्यानंतर फुटीरतावादी, आझाद काश्मीर, ज्यांना आझाद काश्मीर हवा आहे, स्वतंत्र काश्मीर, आणि पाकिस्तानवादी, असे तिन्ही गट हे तेव्हापासून अस्तित्वात आहेत. हे सत्य आहे. आणि जर तुम्ही बघितलं टक्केवारीमध्ये जर विचार करायचा झाला तर आज 80% काश्मीरी लोकांना भारत हवा आहे.
80% काश्मीरी लोक म्हणतात भारत माझा देश आहे. ह्याच्यात कुठेही काही मी मनाचं लावत नाहीये. माझ्याबरोबर जाहीद भट आहे, तोही तुमच्याशी बोलेल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. हे सत्य आहे. पण हे आपल्या प्रसार माध्यमांमध्ये दिसतं का? बरं, 80%, उरलेले 20%, त्यात जवळजवळ 15%, हे मी फार विचारपूर्वक विधान करतोय, जवळ उरलेल्या 20%तले जवळजवळ 15% हे आझाद काश्मीरवाले आहेत. याचा अर्थ पाकिस्तानवादी खरे किती आहेत? 5%. पण आपल्याला चित्र काय दिसतं की सगळ्याच काश्मीरींना पाकिस्तान हवा आहे, किंवा सगळेच काश्मीरी पाकिस्तानला जवळ आहे, त्यांना तोच आपलासा वाटतो. कुठेही याचा वस्तुस्थितीशी संबंध नाही. उलट मी जसं म्हणलं की 80% लोकांना भारत हवा आहे, त्यांना पाकिस्तान नको आहे. आणि जर थोडासा जर नीट अभ्यास केला, मागच्या घटनांचा विचार केला ना, तर तुमच्या लक्षात येईल की पाकिस्तानलाही काश्मीर नको आहे. त्यांना ते राज्य आपल्यातला एक भाग म्हणून नको आहे. काश्मीरचा मुख्यतः वापर होतोय तो भारताला त्रास देण्याचा, भारताला कुठेतरी गुंतवून ठेवायचं. आणि या कामात नक्कीच आंतरराष्ट्रीय राजकारण पण आहे. याचं कारण असं की भारत हा महासत्ता बनू पाहणारा देश आहे, बनू शकणारा देश आहे. आणि हे काही महासत्तांना नक्की नको आहे. त्यामुळे भारताचं कुठेतरी ते गुंतले पाहिजे. कुठल्या तरी छोट्या मोठ्या प्रॉब्लेम मध्ये त्यांचं आपलं ते गुंतलं, त्यांचं लष्कर गुंतलं पाहिजे, त्यांचा पैसा अडकला पाहिजे, त्यांचं राजकारण्यांचं लक्ष गुंतलं पाहिजे, जेणेकरून त्यांचं प्रगतीपथावरचं लक्ष कमी होईल. हे कोणाला तरी हवंय, नक्की हवाय. त्याच्यामुळे हा प्रश्न सुटत नाही. अन्यथा तुम्ही मला सांगा की भारतासारखा मोठा देश, आपल्याकडे आपण बुद्धिमानाचा देश आहोत, आपण राष्ट्रप्रेमी लोक आहोत, आपण सहिष्णुता, आपण आज हजारो वर्ष नाना धर्म, जाती, पंथ हे आपल्यातले डिव्हिजन आहेत ना, आपल्यातले हे भेद आहेत. पण आपण कधीही युद्धाच्या पातळीवर कधी आलो नव्हतो. याच्यावर आपण राहतोय ना. विविध भाषा, 18 पगड जाती, विविध धर्म, आपण हजारो वर्ष राहतोय. मग असं असताना आपण जर एवढे सहिष्णू आहोत, आपण जर एवढे हुशार आहोत, आपण जगाला शून्य देण्या इतके हुशार आहोत. आज संगणकाच्या क्षेत्रात, मी या क्षेत्रात काम केलेलं आहे, आज या क्षेत्रात भारताची दादागिरी आहे. असं असताना एखादा प्रश्न 60 वर्ष का सुटत नाही? एवढा तो अवघड आहे का? एवढा तो अवघड नाहीये. हा फक्त जटिल आहे, अवघड नाही. जटिल याच्यासाठी की त्याच्यात असं सरळ हे असं आहे म्हणून असं आहे असं नाहीये. इथे नानाविध फॅक्टर्स आहेत जे आपण आतापर्यंत बघितलेत आणि बघतो आहोत. इथे विश्वास, आता आपण ध्रुवीकरणाबद्दल बोलतो आहोत, धर्मातल्या जाती धर्मांमधल्या भेदभावांबद्दल बोलतो आहोत. काश्मीरच्या समस्येचा समस्येचं हेही एक अंग आहे की मी मगाशी म्हणलं तसं की तुम्ही जर काश्मीरी असाल, मुसलमान असाल, तर तुमच्याकडे बोट दाखवलं जातं की अरे तू पाकिस्तानवादी आहे. आपण जर स्टॅटिस्टिक्स बघितलं, आकडेवारी बघितली, तर ती वेगळंच काहीतरी सांगते. पण ही जी अविश्वासाची भावना आहे उर्वरित देशाची, ही खूप अस्वस्थ करणारी आहे. तुम्ही घरात पण बघा ना, घरातला एखादा मुलगा असतो, आपण जर त्याला सारखं म्हणलं की अरे असं नाही, असं नाही, असं नाही, तुझं हे चुकतंय, तुझं हे चुकतंय, तुझं हे बरोबर नाही, असं जर सतत एखाद्याला म्हणत गेला तर तो म्हणतो की ठीक आहे, असंही तुम्ही मला वाईटच म्हणताय ना, मग मी वाईटच आहे, ठीक आहे ना, चालेल ना. हे जर आपल्या घरात होऊ शकतं, वैयक्तिक पातळीवर, हे तर तुम्ही राज्य आहे, ते सुद्धा मी म्हणलं तसं की सीमावर्ती राज्य आहे. किती अवघड प्रश्न आहे. तर हे, आणि म्हटलं तर अवघड, म्हटलं तर सोपं आहे. त्यांना काय हवंय, काश्मीरींना काय हवं, काय अहो ते तुमच्या आमच्यासारखीच माणसं आहेत. घरदार असावं, शेतीवाडी, जमीन जुमला, नोकरी धंदा ज्यांना करायचं असेल, मुलांना शिक्षण, हे सगळं त्यांना हवंय. बस
पण ह्या परिस्थिती जर आता जी आपण व्यक्त केली, आपण जी बघितली, ते बघता त्यांना अजून एक पाहिजे, ते म्हणजे सन्मान. सन्मानाने वागवा, संशय नको, सन्मान करा, एवढीच अपेक्षा आहे. तुम्हाला एक सांगतो, आमच्या शाळेमध्ये मी म्हटलं तसं की 150 मुलं आहेत. 19 जुलै 1999 ची एक घटना आहे. जम्मूमध्ये डोडा म्हणून जिल्हा आहे. त्या जिल्ह्यातल्या एका गावात रात्री 9 वाजता काही अतिरेकी शिरले. तिथे गावागावामध्ये ग्राम सुरक्षा समिती म्हणून दलं असतात, गावातलीच लोक असतात. त्यातले जे काही लीडर असतात, धाडसी असतात, त्यांना बंदुका दिल्या जातात, प्रशिक्षण दिलं जातं, जेणेकरून त्यांनी गावाचा आणि स्वतःचा बचाव करावा, ही त्यामागची योजना आहे. तर असं त्या गावामध्ये एक हल्ला एका रात्री, त्या 19 जुलैच्या रात्री आले. तिथे एक कुटुंब होतं. त्या कुटुंबानी, त्यांच्याकडे 9 बंदुका होत्या. त्या 9 बंदुकाच्या जोरावर त्या कुटुंबानी त्या अतिरेक्यांचा हल्ला व त्यांना प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. 15 तास लढाई सुरू होती. 15 तास. रात्रीची वेळ, रात्री 9:30 नंतर, त्यामुळे कर्फ्यू असतो. लष्कर आणि पोलीस सुद्धा प्रत्येक ठिकाणी, गावागावात, कोपऱ्या कोपऱ्यात जाऊ शकत नाही, छोट्या मोठ्या गावात. दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता जेव्हा पोलीस, लष्कर वगैरे आले, तेव्हा 3 अतिरेकी ठार मारले होते. आणि हे जे कुटुंब होतं, त्यातले 15 लोक मेले एकाच कुटुंबात. त्या कुटुंबातला एक त्यावेळेला 4 वर्षाचा मुलगा होता. त्याला त्याच्या बहिणीने चक्क घराच्या मागच्या भिंतीच्या बाहेर उचलून फेकून दिलं. एका क्षणी तिला असं वाटलं की आता सगळीकडून गोळ्या येत आहेत, केव्हाही कोणाचं, तिचे आजी आजोबा गेलेत, आई वडील गेलेले आहेत. अशा वेळेला ती रिस्क घेऊ शकत नव्हती. ती मुलगी पण किती, 10-12 वर्षाची. तिने या 4 वर्षाच्या भावाला उचललं, घराच्या मागच्या भिंतीच्या बाहेर फेकून दिलं. तो मुलगा वाचला. दैव योजना बघा, किती मुलगी पण वाचली. त्या अख्ख्या 20 जणांच्या कुटुंब होतं, त्यातले फक्त 4 जण शिल्लक राहिले. हा मुलगा 4 वर्षाचा, त्याला सरकारने एका त्या रिमांड होम, तशी जी काही संस्था असेल त्याच्यात ठेवलं. 10वी पर्यंत त्याचं शिक्षण राहणं सगळं झालं. त्याच्या एका चुलत भावाला पोलीस दलामध्ये नोकरी दिली. सोनिया गांधी वगैरे हे मोठे मोठे सगळे नेते त्यांच्या घरी जाऊन भेटून आले. तो मुलगा 10वी झाला आणि नियमानुसार संस्थेने सांगितलं की आता 10वी नंतर आम्हाला तुला ठेवता येणार नाही. तो म्हणाला मी काय करू? 10वी झालेला मुलगा, म्हणजे विचार करा, 16 वर्षाचा, 15-16 वर्षाचा, काय करणार? घरी तर कोणी नाही, एक बहीण, एक चुलत भाऊ, एक सक्का भाऊ. तो सक्का भाऊ आहे अशिक्षित. त्या मुलाचं नाव आहे जोगिंदर सिंग. तो आज सरहदमध्ये शिकतोय. जेव्हा त्याला सांगण्यात आलं की आता इथे तुला नाही राहता येणार, तेव्हा तो काय करावं. तो मुलगा तुम्ही जर कधी बघितला, कधी प्रसंग आला तर मी त्याला नाशिकला नक्की घेऊन येईन. अत्यंत हसतमुख मुलगा, ज्यांनी 4 वर्षाच्या वयात आपले आई वडील आणि त्याच्याही पेक्षा लहान, म्हणजे 1.5 वर्षाचे आणि 2 वर्षाचे वगैरे भावंड यांची पण प्रेत पाहिलेले. पण तो अत्यंत हसतमुख आहे, अत्यंत आशावादी आहे, अत्यंत सकारात्मक विचार करतो. तो सदैव हसत असतो. तर ती कथा पूर्ण करतो की त्यांनी मग एक दिवशी त्यांनी धाडस करून, तेव्हा भारताचे आरोग्य मंत्री होते गुलाम नबी आझाद, त्यांची एक सभा त्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी होती. त्यांनी, त्या 10वीतला मुलगा, त्यांनी त्यांचं सुरक्षाकडं भेदलं. नजर चुकवून तो थेट त्यांच्या पुढे जाऊन उभा राहिला समोर. सर, माझी ही कथा आहे आणि आता 10वी झालंय आणि आता हे लोक म्हणतात की आता आम्ही नाही तुला सांभाळू शकत आणि माझ्या घरची तर परिस्थिती नाहीये, तर मग एकतर आणि मला शिकायचं आहे. विचार करा, एवढ्या परिस्थितीचा मुलगा म्हणतो मला शिकायचं आहे. तर एकतर माझी शिक्षणाची व्यवस्था करा, नाही तर मग मला नोकरी द्या. आता 10वीतला मुलगा म्हणजे काय नोकरी करणार? मग गुलाम नबी आझाद, बरेच चर्चा झाली. मग गुलाम नबी आझादांनी
संजय नारायणांना फोन केला की असा असा मुलगा आहे, तुम्ही घेऊ शकाल का त्याला? आम्ही आनंदाने हो म्हटलं. आज तो गेली 3 वर्ष आमच्याकडे आहे. कारगिल युद्ध 1999ला झालं. त्यावेळेला आपल्याला आता माहिती असेलच की पाकिस्तान सैन्याने गुप्तपणे तिथे वरती त्यांचे बंकर्स खोदून वगैरे सगळं तयार करून पूर्ण जय्यत तयारी केली होती. तर ही तयारी चालू असताना एक लडाख मधला कारगिल भागातला एक मेंढपाळ ताशी नामग्याल याचा याक हरवला. बर्फाळ प्रदेश, डोंगरामध्ये कायम आपल्याकडेही जसे बकऱ्या हरवतात, गायी हरवतात, तसं त्याचा याक हरवला. तो त्याला शोधत शोधत गेला, खूप लांबवर गेला आणि मग तिथे त्याला कुठेतरी असं एका ठिकाणी बर्फामध्ये अशी पावलं दिसली आणि अनेक पावलं. तर तो म्हणाला, अरे एवढ्या दूरच्या ठिकाणी, दुर्गम ठिकाणी एवढे पावलं, एवढी लोक कशासाठी आली, कोण आहेत? त्यांनी ठरवलं की नाही, याचा छडा लावला पाहिजे. मग तो हळूहळू लपत लपत गेला. तेव्हा त्याला असं लक्षात आलं की तिथे काहीतरी ऍक्टिव्हिटी सुरू आहे आणि ते लोक पाकिस्तानचे आहेत. त्यांच्या युनिफॉर्म वरून हे भारतीय निश्चित नाही हे त्याला कळलं. त्याने ताबडतोब येऊन भारतीय लष्कराला ती माहिती दिली की असं असं चाललंय, तुम्ही येऊन बघा. आता अशा खबरी सीमेवर पुष्कळ वेळा सारख्या येत राहतात की अरे लोकांना काहीतरी संशय येतो. त्या बऱ्याच वेळा खऱ्या असतात, काही वेळा खोट्या पण असतात. म्हणून लष्कराने त्यांना सांगितलं की ही जर बातमी खोटी निघाली तर तुला शिक्षा होईल, खरी झाली तर तुला बक्षीस मिळेल. ते म्हणाले चालेल सर. मग लष्कराची एक टीम तिथे गेली. तेव्हा त्यांनी खात्री केली की अरे ही पाकिस्तानची असेल. मग आपण जागे झालो इन द सेन्स आपण सतर्क झालो. आणि त्याच्यानंतर मग ते कारगिल युद्ध त्यामुळे सुरुवात झालं की आपल्याला ते आधीच कळलं त्यांचा प्लॅन, आणि ते कारगिल युद्ध सुरू झालं आणि अखेर आपण जिंकलो. या सगळ्याचं श्रेय त्या मेंढपाळाला खरं द्यायला पाहिजे. त्यांनी जर वेळेत इन्फॉर्मेशन दिली नसती. आता तुम्ही मी ही कथा का सांगितली? हा मुलगा, तर ह्या मेंढपाळाचा मुलगा, हा मेंढपाळ मुळात एवढा गरीब आहे आणि काश्मीरमध्ये त्याच्या मुलांना शिकायला एवढे प्रॉब्लेम आहेत की त्यानंतर एक वर्षभरापूर्वी साधारण त्यांनी शेवटी सरकारला सांगितलं की अरे माझ्या मुलांना शिकायचंय, काय करू? त्याची अपेक्षा काय की मग एखादा असता तर मी एवढं महत्वाचं काम केलंय देशाला, एवढं एक युद्ध वेळेत माझ्या माहितीमुळे जिंकता आलेलं आहे, तर मला बंगला द्या, काय वाटेल ते. पेट्रोल पंप तर कमीत कमी मिळू शकतो. जोगिंदर सिंगला घरातले 15 माणसं मारल्यावर कमीत कमी 10 पेट्रोल पंप मिळाले असते. पण या लोकांनी हे नाही मागितलं. जोगिंदर सिंगनी पण सांगितलं की माझ्या शिक्षणाची व्यवस्था करा. या दुसऱ्या उदाहरणातलं ताशी नामग्याल, त्यांनी सांगितलं की माझ्या मुलाच्या शिक्षणाची व्यवस्था करा. काय अपेक्षा आहेत त्यांच्या? तोही मुलगा, ताशी नामग्यालचा मुलगा पण आज सरहदमध्ये शिकतोय. स्टॅन्झिन त्याचं नाव. आमच्याकडचे हे जे 150 मुलं आहेत ते प्रत्येकाची एक एक कहाणीच आहे. या जाहीदची पण एक कहाणी आहे, ती त्याच्याच तोंडून ऐका तुम्ही. तर ह्या लोकांच्या अपेक्षा काही फार नाही तो, हे आम्ही स्वतः अनुभवले, आम्ही सगळे पाहतोय. या मुलांशी बोलताना, यांच्याबरोबर राहताना हे असं जाणवतं की अरे हे काय, म्हणजे हे माझा पुतण्या पण असू शकतो, हा माझा भाचा असू शकतो, हा फक्त तो त्या राज्यातला आहे, वेगळ्या धर्माचा आहे. पण एवढंच कारण पुरेसं नाही ना. मी त्याचा द्वेष करायला पाहिजे असं काही कुठे लिहिलेलं नाही आहे. बरं, तर या अशा अपेक्षा त्यांच्या खूप साध्या आहेत. शिक्षण आहे, त्यांना खूप काही नको आहे, त्यांना फक्त आपुलकी हवी आहे, त्यांना फक्त प्रेम हवं आहे. हा प्रश्न प्रेमानेच सुटू शकतो. हे सरहदची ठाम ही धारणा आहे. याच विचाराने सरहद पण काम करतं. आता आम्ही या मुलांच्या शिक्षणाचं तर तुम्हाला सांगितलं, त्याचबरोबर आता तिथल्या विधवा आणि अर्धविधवा ज्या महिला आहेत, गरीब महिला आहेत, त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटावा यासाठी आश म्हणून एक प्रकल्प आम्ही सुरू करतो. आश म्हणजे काश्मीरी भाषेत आशा. तर आश प्रकल्प आम्ही सुरू करतो आहोत. त्या ह्याच्यात काश्मीरमध्ये जे हस्तकला आहे, तिथे हस्तकला हाच एक मोठा व्यवसाय. हस्तकला आणि पर्यटन हे 2 मुख्य व्यवसाय आहेत.
तर त्यातला हस्तकला तिथल्या ज्या महिलांकडून वस्तू बनवून घ्यायच्या आणि त्या विकण्यासाठी आउटलेट्स, दुकानं ज्याला म्हणतो, ती देशभर उघडायची असा आमचा तो मानस आहे. पहिलं त्यातलं आउटलेट आजचं पुण्यामध्ये सरहदच्याच आवारात आम्ही सुरू केलंय, करतोय, आता लवकरच होईल आणि यानंतर वेगवेगळ्या शहरांमध्ये पण आम्ही ते उघडणार आहोत.